नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. गुरुसंवाद मालिकेअंतर्गत आज आपण बघणार आहोत पुणे केंद्रावरील ज्येष्ठ गुरुबंधू श्री अरुण पंडित, त्यांच्या पत्नी सौ अश्विनी पंडित आणि मुलगी अदिती पंडित यांची मुलाखत. हे कुटुंब कराडला असल्यापासून 1973 पासून वंदनीय दादांच्या मार्गात आहे. तर ऐकूया त्यांच्या मुलाखतीचा भाग 1. शनिवारात आई जात होती. माझी आई ते जे चव्हाणांकडे जे होतं ना. नमस्कार. आज आपण गुरुसंवाद या मालिकेअंतर्गत श्रीयुत अरुणजी पंडित आणि अश्विनीताई पंडित आणि त्यांची मुलगी अदिती पंडित कुलकर्णी यांच्याबरोबर सुसंवाद साधत आहोत. आणि ही आहे खरंच चांगली संधी आज आपल्याला मिळाली आहे. आणि अरुणजी पंडित हे दादांच्या बरोबर खूप आधीपासून म्हणजे त्यांच्या आईच्या पासून ते या कार्यात आहेत. तर त्याला छान अनुभव, भरपूर अनुभव त्यांच्याकडे ऐकायला मिळतील. तर या संदर्भात आपण गुरुसंवादाला सुरुवात करूया. तर तुम्ही या कार्यात आला तर कधीपासून दादांची ओळख झाली आणि कार्यात कधीपासून आला? म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते आईच्यापासून ती बहीण आमच्या वाड्यात राहायची. अशा शनिवार पेठेत जिथे आम्ही राहत होतो तिथे मैनाताई ठकार त्यांचं बिराड होतं आणि त्यांच्याबरोबर आई त्या शनिवारातल्या केंद्रावर जायची आरतीला. तर सुरुवातीचा म्हणजे दादांच्या याच्याशी संबंध सुरुवातीचा याला आईकडनं पहिल्यांदा झाला. तिला दादांबरोबर अजमेरला बघायला मिळालं. ते आम्हाला काही योग आला नाही. मी दादांना म्हणतो, दादा आता आणखी एकदा हे करा, आम्हाला अजमेरला आणा. दादा म्हणायचे बघू बघू करूया, पण ते राहून गेलं. तो योग काही आला नाही. पण तो आमच्या आईला मी आला दादांबरोबर अजमेर शरीफला जायचा. तर ही सुरुवात होती की बरं त्यावेळेला माझं मी किती अगदी गद्दे 25 सुद्धा नाही, त्याच्या अलीकडे 23-24 वय होतं माझं. तिथे एवढं माझं, जरी मी नास्तिक नव्हतो तरी असं रेग्युलर कुठे आरती बिरती जात नव्हतो. पण जशी आईच्यामुळे ओळख झालेली आणि पहिल्यांदा आम्ही गेलो होतो लग्न झाल्यानंतर दोघं नमस्कार करायला दादांना गेलो होतो आम्ही. आणि दादांनी अगदी आमचं हे त्यांनी म्हणजे वहिनीने सुद्धा याची अगदी ओटी साडी बिडी मला दादांनी शर्टिंग असं आशीर्वाद तेव्हा मिळाले.
आणि त्याच्या पुढल्या ह्याच्यात त्या सगळ्या मुलांच्या बाबतीत तर ते आता ओघाने येईलच, किती गुरुकृपेने काय काय आणि कसं आम्हाला प्रत्येक वेळेला प्रोत्साहन दिलं म्हणा की सावरून घेतलं जरूर होती तेव्हा सगळ्या वेळेला. तर ही मुळात सुरुवात. आणि दादा नेहमी यांच्याकडे जेव्हा यायचे ठकाऱ्यांकडे, त्यांच्याकडे समजा कुलूप असलं, क्वचित व्हायचं असं, तर असं सुरुवातीला जेव्हा झालं तेव्हा दादा आले निघाले म्हटल्यावर ओळख नव्हती तरी मला माहिती होतं की त्यांचे भाऊ आहेत. ते म्हटलं या ना, तर आले दादा गप्पा मारत बसले सगळं. मग असंच एकदा गप्पात बोलता बोलता मला ते म्हणाले, तू सुद्धा चांगला मीडियम आहेस. तर म्हणे हे सगळं मला प्राप्त करायला खूप वर्षांत प्रयत्न लागले, तुला हे सगळं फार सहजासहजी मिळेल, पण तुझ्या 40 वर्ष आत्ता नाही. पण त्यात त्यांनी मला एक क्वेश्चन केलं होतं, असाच विषय निघाला होता ज्योतिषावर. ते म्हणाले, तू हात आणि कुंडल्या बघू नको, कोणाला दाखवायचं नाही, तू बघायचं नाही कोणाचं. मला त्याची ग्रॅव्हिटी कळली नाही. मी काय धंदा करत नव्हतो, त्या ह्याची विषयाची आवड होती, त्यामुळे असा संग्रह पण केला होता आणि बघत असे. त्याचा मला खूप नंतर किंमत मोजायला लागली. आणि हा रेफरन्स पुढे आला म्हणून आता मी सांगतोय, सुरुवातीला त्यांनी मला काय क्वेश्चन केलं होतं आणि त्याची मला कशी ग्रॅव्हिटी कळली नाही, किंवा दादा किती मोठे आहेत हे तेव्हा कळतच नव्हतं. आणि त्याच्यानंतर 6-7 वर्ष नंतर दादा कधी गाठीभेटी व्हायची नाही समोर, दादा मला अगदी साहेब साहेब करायचे. आम्हाला वाटायचं अगे बा, म्हणजे एवढे काही अक्कल नव्हती. घरी आले तरी त्यांच्यावर बसायचो. नंतर जेव्हा कळल्यानंतर नेहमी त्यांच्या पायाशीच, परंतु तोपर्यंत. आणि सद्गुरूंना किती काळजी असते आपली. माझी पहिल्यांदा गजानन महाराजांची उपासना होती. मी अकोल्याला जॉईन झालो बँकेत, त्यामुळे शेगाव नेक्स्ट स्टेशन, आणि मला त्यांचे अनुभवही होते. त्यामुळे जेव्हा दादाने याच्यात मला ह्या रेफरन्समध्ये मध्ये म्हणाले होते, हात कुंडल्या बघू नकोस, तेव्हा तर एकदा धाकटी दोघं भावंड नाचत असं दादा आले करायला आमच्या घरात. म्हटलं दादा आपल्याकडे कसे काय आले? तर गुरुला किती काळजी, तशा याच्यात जिना सोडून आले वर आमच्याकडे. म्हणाले, आज काय का आलोय माहितीये का? म्हटलं नाही. आज काय आहे? म्हटलं काय आहे? पंचांग बघ. म्हटलं तुम्ही सांगितल्यापासून मी बघत नाही, पण आज मी सांगतो म्हणून बघ. आणि मग मी बघितलं तर ते गजानन महाराज याची काला काहीतरी त्याचा तिथे मला म्हणाले, आज तुझी तिकडली उपासना मी माझ्याकडे जोडून घेतली. म्हणजे गुरुंना केवढी काळजी आपली. आम्हाला तर काही कशाचं नाही. म्हणजे मी म्हणतो ना की ही पुण्य कधी कशी कामाला येईल हे सांगता येत नाही. ते म्हणाले, म्हणून आलोय तुझ्याकडे, आज तुझी सगळी इकडे माझ्याकडे जोडून घेतली. खरंच काकू, जसं काकांनी सांगितलं की अगदी बालपणापासून म्हणजे आई वडिलांपासून, तसा तुमचा परिचय कधी झाला पहिला दादांची? माझा लग्नानंतरच, म्हणजे ही लहान होती अगदी, तेव्हा काही घरगुती त्रास होते. मग एकदा हे शेजारी ते यायचे नेहमी, तर लोक जमायची, गप्पा बिप्पा त्यांच्या व्हायच्या, हे जायचे. मी कधी गेले नाही. तर मग एक दिवशी मला काय कोण असतो असं वाटलं की आपण काय नाही जात, एकदा बघूया तरी म्हणून. मग हे आले घरी, तेव्हा मी रात्री त्यांना म्हटलं की दादा उद्या आहेत ना? काय म्हटलं आहेत की. मग म्हटलं मी येऊ का उद्या? म्हणे हो ये ना. तर हे निघाले संध्याकाळी, तेव्हा मी त्यांच्याबरोबर मागोबरोबर निघाले. हे गेले, नमस्कार केला. दादा कोण आलं बघितलं का? तर त्यांनी माझ्याकडे नजर टाकली. त्यामुळे कोण आहे? दुसरं कोण येणार? बायको अश्विनी. हा. मी नमस्कार केला, सगळं केलं, मला आशीर्वाद दिला त्यांनी. मग मी तिथं जे उदाहरणं त्यांची ऐकायला लागले आणि तिथं मला इंटरेस्ट निर्माण झाला.
बर. काकांनी सांगितलं की पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तशी तुमची तिसरी पिढी. तुमची कधी दादांची पहिली मुलं? मी शाळेत असताना, म्हणजे अर्थातच आई वडील जातात म्हणल्यावर, म्हणजे आपण जसं लहान मुलं जातात, मी 5वीत वगैरे असेल तर कोटामध्ये केंद्र होतं ना, तिकडे आम्ही जायचो की आमचे शेजारी पण दादा यायचे. कराडला. तर तिथे आरतीला वगैरे आम्ही जायचो आणि शेजारी पण होतं यायचे, तेव्हाही आम्ही जायचो. त्यामुळे लहानपणापासून, म्हणजे 10 वर्षाची असल्यापासून मी जाते तिकडे. आणि हिची मुलगी पण इथे ज्ञान समजायला जायची. ती आता गेली 10 वर्ष इंग्लंडमध्ये आहे, परंतु ती रेग्युलर त्या संस्कार वर्गाला जायची. चौथी पिढी हिची मुलगी आहे, पण आता 5वी पिढी, म्हणजे माझी नात 5 वर्ष. आता तिची मुलगी, तिला खरं मराठी येतच नाही, ती इंग्लिश, पण बाबा दादा ते जाताना आणि उदी रोज. ती अगदी लहान असल्यापासून झोपताना तिला उदी लावायची, तर तिला ते माहितीये की उदी. आणि बाहेर जाताना दादा बाबांना सांगायचं की चला वगैरे, असं म्हणजे असं आहे. पण ती मग 5वी पिढी म्हणायला लागेल. आणि इथे ती कधी पण आली की ती केंद्रावर जाऊन येते तिला घेऊन. ते तिघही जातात. म्हणजे माझा जावई शीख आहे, तर ते त्यांचं काय असं तो देव वगैरे काही नसतं ना, त्यांचं ते गुरु नानक. पण तो येतो, म्हणजे ते येऊन पाया पडून जातात केंद्रावर, तेवढं करतात. दादांच्या बरोबरचे जे तुमचा सहवास झाला, त्यातले छान छान आठवणी काय काय दादांच्या बरोबरच्या सहवासाच्या आठवणी. आणि आमच्याकडे जेव्हा आले होते एकदा, तेव्हा गणपती उत्सव होता. बर. तर ही मुलं सगळी, आई आपल्याकडे गणपती आणणं, म्हटलं बरं आणू म्हणून आम्ही एक छोटीशी मूर्ती आणली आणि ती अशी एका ह्याच्यामध्ये ठेवली, पूजा बिजा करून तिथं. आणि दादा आले होते, गणपती का तुमचा? म्हटलं हो, मुलांसाठी. मुलांसाठी आणलं, ठीक आहे, पण ते काय खेळणं आहे का? म्हटलं मुलं हट्ट करतात ना, म्हणून आणले. मुलाने हट्ट केला तर वाटेल ते हट्ट त्यांचे पुरवायचे नाही. ठीक आहे, मी उद्या विसर्जन करून येईन. आणि हे लक्षात, ते काही खेळणं नाहीये, असं गोड शब्दात आहे. आणि त्यावेळेला मग ते आमच्याकडे आले, त्याचा चहा वगैरे झाला सगळं. पण काय त्यांना तो आवडला चहा. त्याच्यानंतर ते शेजारी आमच्याकडे नेहमी त्या 40 ग्रामांच्या त्याचे. तर एकदा त्या बहिणी आजारी पडल्या होत्या. तर म्हणजे बरीच, त्याला मध्ये गेली होती बरीच वर्ष काही. तर त्यांचा जिना चढताना ते त्यांचं येण्याचं हे आणि आमचं स्वयंपाक असं ते अगदी म्हणजे त्या स्वयंपाकाच्या बाहेर केवढीशी जागा होती, थोडीशी 1 फूटभर, त्याच्यावर तिथं जायचं. तिकडनं हाक मारायचे, पंडित वहिनी मी आलो, आम्ही आलोय. हासायचो ना, मी म्हणायचे हो दादा 10 मिनिटात आणते. अगदी आनंद वाटायचा त्याला, एवढं हक्काने मागितल्या होती. माझे काही अनुभव म्हणजे असे, आता गोळवून जाता येताना ते शाळीग्रामाकडे यायचेच ना, तर ते यायच्या आधी काय अर्धा तास, पाऊण तास आधी मी हिला काही बोललो असेल, तर ते आल्यावर ते रिपीट करायचे माझं वाक्य. असं म्हणत होतस ना बायकोला, तुझ्यावर माझं सगळं लक्ष असतं. तर हे पुन्हा एकदा मला अशी जाम उसण भरली प्रचंड. म्हणजे मला हा अनुभव कधीच नव्हता त्याच्या आधी, की मला असा मी वाकलोच कमरेत. आणि ऑफिस अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर होतं, म्हणून रजा काही घेतली नाही. पण मी काठी घेऊन असा गेलो आणि 2 दिवस सहन केलं. आणि तिसऱ्या दिवशी कळकळून मनातनं दादांना हाक मारली, म्हटलं दादा या, दुपारी दादा हजर. मग ते येऊन ते बसेपर्यंत वगैरे मी वेळ जाऊ दिला. मग म्हटलं दादा मी तुमची वाट बघतोय खूप. म्हणजे हा असं आलंय, काय झालं माझे हे बघूनच, काय झालं म्हटलं उसण भरली आहे. बर, शर्ट काढ. शर्ट काढला. मला वाटलं असं काहीतरी दाबतील वगैरे, काही नाही. वरच्या ह्या स्पाईनवर मधलं बटन, दोन्ही मधलं बोट वरून खाली अलगद असं हे केलं, उठ.
उठलो तर सरळच. म्हणजे त्यांच्या ते हिलिंगचा पण हा अनुभव झाला. त्याच ह्याच्यात त्यांचं एक आतलं जे एक छोटी खोली होती ती जरा अंधारी होती. आणि दादांचं तेव्हाही कॅटरॅक्ट ऑपरेशन एकदा झालं असताना काही असं हे असलं काही ऑकेजन ह्या संदर्भातलं तर आमचं जाणं व्हायचं शाळेगाव. तर त्या दिवशी एका फॅमिलीला बोलवलं, ते मराठा मंडळी होती पाटील म्हणून, त्या लोकांना बोलवलं दादांनी. त्यांचं काहीतरी कामकाज त्यांना प्रसाद द्यायचा होता. तर असे त्या चौरस खोलीत सगळे असे भिंतीला हे करून बसलेले आणि माझ्या पुढे पण एक दुसरं हे होतं, म्हणजे मी सगळ्यात मागच्या बाजूला. दादा त्यावेळेला डोळ्याचं ऑपरेशन काळा गॉगल घालून त्या अंधाऱ्या खोलीत सगळे चाललेले. आणि ते झालं, पाटलांचं बोलणं चालणं सगळं हे झालं, त्यांची पूजा बिजा, आणि दादांनी त्यांना प्रसाद दिला. तर माझ्या मनात आलं, झालं काय भाग्यवान माणूस आहे, एवढे लोक त्याला एकट्याला मिळाला. असं बघितलं माझ्याकडे, स्वाले तेरे मन में पाप आहे, नारळ फेकला माझ्या प्रसाद. दीपक म्हटलं काय, अहो म्हणले प्रसाद येतो आणि मी असं काम करत आर्ग्यू करत आहे. म्हणजे त्यात काय त्यांना तेवढं कळतं ना की प्रश्नात हे किती आहे, म्हणजे खोच किती आहे आणि खरं जेन्युइन किती आहे. ते एक तर ते मला खूप फटके मारायचे मला. काही झालं की मला तर काहींचं नशीब असं बदलायला लागतं. मला त्याचं कधीही अशेम नाही वाटला, कारण माझी जरा असा एक स्टर्न ऑफिसर अशी एक रेप्युटेशन होती माझी सॅटर्नियन याच्यामुळे. पण तर लोकांना मग आणखीनच मजा यायची, केवढा याला दादा मारो मारे. म्हणजे चापटी किंवा असं काहीतरी हे करायचे, लाडच असायचे. आणि एक माझी आठवण अशी आहे की हे साई स्वाध्याय जेव्हा सुरू झालं, दादांनी आम्हाला ते सांगितलं, त्याला तेवढे असं असं आपण करतोय आणि आजपासून आज आपण त्याची सुरुवात करायची आहे. पहिली सही दादांनी केली, दुसरी विजयनी केली, तिसरी दीपकने केली, आणि मला चौथी का पाचवी आठवत नाही, पण 10च्या आत त्या साई स्वाध्यायाच्या पहिल्या 5 ह्याच्यात माझी आहे त्यांच्यानंतर. आणि मी दादा आरतीला बसायचो ना, तुम्ही नेहमी दादांच्या आहे बसायचो. एक कदाचित विजय इथे असायचा, मग मी थोडा इकडे व्हायचो, पण दादा आणि बोलून घ्यायचे. ह्याला सुद्धा सेमिनारला सुद्धा अनेक वेळा पंडित हा ये पुढे येऊन बस. त्यांना तसे हे लागले. दीपक सुद्धा असंच करायचं. दीपकला पण मी लागायचो समोर. अशा खूप. हा एक तर खोजा म्हणून एक पार्टी होती, खोजाच होता तो. ते 6-7 भाऊ होते, कराडचे मोठे बिझनेसमॅन, पण त्याच्या फॅक्टरीच्या जे काहीतरी बाधा होती. तर दादा अक्षता टाकायला गेले होते. आणि तो तसा धार्मिक होता. तो त्या सांगलीजवळ विंग म्हणून आहे, तिथल्या मारुतीला जायचा. तो अगदी नेमाने जायचा. तर केव्हा तरी ऑफिसमध्ये आमच्याशी गप्पा मारताना विचारायला सांगितलं होतं, असे आमचे गुरु चमकं. म्हटलं मी आलो तर चालेल का? म्हटलं चालेल, त्याच्यात काही नाही. तो आला, तो फार इम्प्रेस झाला सगळं बघून हे सगळं. आणि दादा जरा कामकाजाच्या वेळेला गर्दी खूपच असायची, म्हणजे 1-2 ब्रेक व्हायचे चहाचे. तर चहाला तो आला होता, ते म्हणजे बाकीचे गेस्ट काही बसले त्याच्यावर तोही बसलेला होता. आणि आम्ही शक्यतो एकदम त्यांच्या पुढे हे करून त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आतमध्ये कुठं तरी चहा आला की दादा मला पुष्कळ हाक मार, पंडित ये, पंडित कुठे आहे? हा त्या. आणि मग त्यांच्या बशीवर मला त्यांच्यातला द्यायचे. तर तो खोजा म्हणला, दादा काही म्हणा, तुमचं पंडितावर फार प्रेम आहे. दादा म्हणले, अरे तसं काही नसतं, गुरुला सगळे सारखे असतात. नाही तरी पण पंडित तुमचे जास्ती लाडके आहेत. मग दादा असे गंभीर झाले. म्हणले हो, ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो. मजा असेल.
का तुम्ही मागे एकदा तुम्ही असं प्रसंगात एक कोणी मुलगी रडत होती, मग ते भाकर तुकड्याचा काहीतरी प्रसंग सांगितला होता, ती नंतर रडायची थांबली, तुमची कन्या, हा तो काय प्रसंग आहे तो? नाही, हिची मुलगी आमच्याकडे मुंबईला ती 8 महिन्याची असताना नेली तिला आम्ही, फेब्रुवारी मध्ये नेली. 8 महिन्याची होती ती तेव्हा. म्हणजे माझी प्रायव्हेट मधला जॉब होता ना, आणि नेमकी तिचा जन्म झाल्याच्या सुमाराला ह्यांची बदली मुंबईला झाली. तर मग तेव्हा पाळणा घराचं काय असं एवढं हे नव्हतं, म्हणजे रिलायबल आता इतकी नव्हती. त्यामुळे मग आई मला म्हणली की म्हणजे आजी आजोबा असताना कशाला पाळणा घरात ठेवायचं वगैरे असं. तर म्हणून दादांनाच विचारलं आणि ती म्हणली मी घेऊन जाते, मी सांभाळेन वगैरे असं. तर मी म्हटलं म्हणजे मला ती भेटणार नाही रोज, पण मला निदान ते टेन्शन नाही ना की कसं सांभाळतायत, काय हे करतायत असं. म्हणून तर ती 1.25 वर्ष ती यांच्याकडे होती आणि मी दर म्हणजे शनिवार रविवार जायचे मुंबईला. पण तिकडे जेव्हा ती घेऊन गेली तेव्हा तिने दादांकडे विनीला घेऊन गेली, माझ्या मुलीला घेऊन गेली होती, पायावर घातलं होतं आणि सांगितलं होतं की मी घेऊन जातीये, तर बाबांनी सांभाळायचं वगैरे असं. कारण इतकं लहान मूल, 8-9 महिन्याचं मूल असं घेऊन जायचं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तिला बाहेर न नेऊन आणली की भाकर तुकडा, कारण ती ना अशी जन्मापासून अशी छान हेल्दी आणि असं म्हणजे सगळं लक्ष जायचं असं तिला, असं लोक अशी वळून बघायची. तर ते दृष्ट खूप लागते ना अशा लहान मुलांना, म्हणून सांगितलं होतं. तर ते तिने सांगितलं की एकदाच तो तुकडा ओवाळायचा राहिला आणि ती इतकी रडली आणि मग माझ्या बहिणीच्या लक्षात आलं. मग दारापर्यंत गेलो आणि हिने एकदम रडायला सुरुवात केली. म्हणजे काय झालं, तर माझी मुलगी ती म्हणली आई तू तुकडा ओवाळलास का? अगं बाई म्हटलं विसरले, तुम्ही लगेच इथं उभी मी घेऊन येते असं लगेच आवाज बंद, ओवाळल्या बरोबर आवाज बंद. आणि एक गंमत म्हणजे 8 महिन्याची असताना ती आमच्यावर आली आणि पुढे 2 वर्ष होती. नाही 2.5 वर्षाची परत 2.25 म्हणजे प्रसादच्या जन्माच्या जवळजवळ जुलै 100. तर 1.25 ते 1.5 वर्ष. 1.5 वर्ष समजा. त्या 1.5 वर्षाच्या काय आधी ती नोकरी करायची तरी तिला प्रायव्हेट मध्ये होते, म्हणजे सॅटर्डे फुल असायचा आणि ते करून ती इंद्रायणी पकडायची आणि इंद्रायणी करून सेंट्रल वरनं वेस्टर्न मालाडला हेरायचे आणि तिकडून पुढे घरी. म्हणजे मला 11च्या आत तर मी कधी 11. आणि ही मुलगी तिला कळत असल्यासारखं त्या दिवशी हिची वाट बघत असायची. नाही माझी वाट म्हणजे ती जागी असायची व्यवस्थित तिला. आणि आली की मग काय मायले की झाल्या की ते दुसऱ्या सकाळी सुद्धा ती तिला टेरेसवर घेऊन जायची, त्यांच्या छान रमायच्या. क्वालिटी टाइम आमचा तेव्हा. मग मी दुपारी जेवण झालं की तिला झोपवायची. 2:30-2:45 मला निघायचं असायचं, कारण डेक्कन क्वीननी मला परत यायचं असायचं. मग तिला झोपायचं आणि मी निघून यायची. तर तेव्हा यांनी मला सांगितलं, कारण अगदी पहिल्यांदा जेव्हा झालं त्यामुळे मनात नुसतं हाच की ती काय करेल आता, उठलं की काय करेल. आणि तेव्हा असे फोन पण नव्हते, मोबाईलही नव्हते असे, म्हणजे कोणाच्या तरी कडे किंवा असं करायला लागायचं ना. पण ते नेहमी म्हणले की ती झोपेत ना उठली की जणू काही म्हणजे तिने हे स्वप्न बघितलं होतं. एकदाही आई कुठे विचारलं नाही, हे सोपं नाही. एकदाही आई कुठे विचारलं नाही तिने. हो ते बाबांनी सांभाळून त्यांनी जबाबदारी घेतली तर तशी इतकी ती कधी रडली नाही. ही गेली की ही उठेपर्यंत मला टेन्शन. पहिल्या वेळेस आम्ही इतकी आमची ती 2 नंबरची मुलगी आम्ही तिला म्हणतात अगं मी उठल्यावर किती रडणार. ती म्हणजे हो ना आई मला पण टेन्शन आलंय. तर म्हटलं बघू आता काय घेते होईल. आणि ती उठली 4:30-5च्या दरम्यान काहीतरी उठली. तर मी म्हटलं विनी तुला भूक लागली का, दूध हवंय का? काही नाही हसत सगळं. आजी आई कुठे मला आमच्या काय रडत, म्हणजे नॉर्मली अशी मुलं आठवण काढतात रडतात असं काही नाही, कधीच नाही केलं. म्हणजे तेच म्हणजे हा गुरु आशीर्वाद एक वेगळा दिसतो. कारण मागे तुम्ही बोलताना असा विषय आला होता की तुम्ही 8ही संमेलन दादांची केली, तर ते सुट्टीचं बँकेचं काहीतरी झालं होतं. तो सांगतो. असं झालं की 8 सेमिनार शिरोड्याला झाली आणि ती 8ही अटेंड करायचं भाग्य मला मिळालं. दादा स्वतःच कारण मला सांग येणार आहेस ना, मला इंटरव्ह्यू विचारते आणि काही अडचण असली तर मला सांग, तुझे पैसे मी भरेन, पण यायला दादांनी असं सांगितल्यानंतर काय सवालच नसेल. एकदा काय झालं की
आणि मी तेव्हा सातारला अकाउंटंट होतो, म्हणजे कॅशची चावी माझ्याकडे असायची. त्याच्यामुळे रजेचं एवढं सोपं नव्हतं बाहेर न बोलू. तर माझे साहेब तसे एरवी चांगले होते. मग त्यांनी मला ते सेमिनारला दिली. 2 सेमिनारला मी, म्हणजे ती 6-6 महिने गॅप होती म्हणताना त्यांना ते काही हे नाही. एक सेमिनार सगळे एक झाल्यानंतर 2 महिन्यातच काहीतरी फार लगेच होतं. आणि ते मी पुन्हा म्हटल्यानंतर तो एवढा शांत माणूस उचलला. म्हटलं काय लावलंय काय तुम्ही युअर की होल्डर, आणि तुम्ही असे इतके सारखी तुम्हाला कशी राहायची. मला कळलं त्यांचं काही हे नव्हता, चूक नव्हती, पण जसं त्यांचं हे होतं तसंच माझी पण मजबुरी होती. मला म्हणजे गुरुंनी सांगितलं तुला यायला पाहिजे, एम्फेटिकली जायला जेव्हा सांगत तेव्हा ती त्यांची जबाबदारी आहे. तर ते असं म्हटल्यानंतर मी म्हटलं आत्ता ऑफिस टाईममध्ये नको, संध्याकाळी काम संपल्यानंतर मी गेलो साहेबांकडे. म्हटलं साहेब मी आत्ता माझ्या गुरूंना फोन करणार आहे की असं असं आहे, मला रजा मिळत नाही आहे. त्या उपर जर ते मला म्हणाले तरी तू ये, तर मी साव्या ठेवून राजीनामा देऊन जाईन, कारण त्यांचा मला जास्त हे आहे. ते म्हणाले नाही जातो मी. ठीक आहे तुम्ही, म्हणजे समजलं मला त्याचा हे पण. आणि त्यांनी ते काही असा बिटरनेस काही मनात ठेवला नाही, पण ते समजून घेतलं. हा सज्जन होता माणूस, पण नॅचरली त्यालाही हे झालं की इतक्या लगेच सारख्या कसल्या राजा. आणि एकदा शाळीग्रामांकडे असे दादा आले होते, गप्पा मला सगळे जमायचेच ना. तर दादा त्यांचे त्या इकडले मध्यपूर्वेतले अनुभव सांगत होते. मी दादांच्या मागेच बसतो, सारखा माझ्या डोक्यात विचार किंवा दादा तिथे साधना काय करत असतील. खूप असा डॉमिनंट होता तो विचार. म्हणजे दादा डिस्टर्ब झाले, मी तिथे फक्त ओंकार करत होतो. हेच विचार तुला पुन्हा गाडी चालू पुढे. तुमच्या मनात काय त्यांनी ओळखलं आणि शंका निरसन केलं, आणि त्याचं त्यांना हे झालं काय म्हणजे डिस्टर्ब झालं ना त्यांना, त्यांची थॉटलिंग. आणि त्यांना कळलं ते कुठं यायचे ते लगेच. मी जेव्हा फक्त ओंकार करत होतो आणि सुरू त्यांच्याकडनं जात असताना संध्याकाळी आम्ही काय करायचो, आमचं खालच्या स्वयंपाकघराच्या वरचा पत्रा होता आणि आमचं इकडे स्वयंपाकघर होतं, तर आम्ही सगळीजण तिथं जाऊन बसायचो. म्हणजे पत्रा आणि मग तिथे असा बेंच सारखा असा कट्टा होता, म्हणजे गच्ची टाईपच, पण ते पत्रा होता. म्हणजे ही मुलं तर बघितलं दादानी उतरताना, काय रे तुम्ही ते ज्ञानेश्वरांसारखी चालवताय का, भिंत चालवताय का? मी म्हंटल दादा तुम्ही म्हटलं तर ती भिंत चालेल की, आम्हाला काय त्याचं. म्हणजे हो का, आणि खालच्या लोकांनी काय करायचं म्हटलं, ती काळजी मी नाही करणार त्यांची. आम्हाला काही नंतर म्हणजे इतके आम्ही त्याच्यात हे झालो होतो की तुम्ही म्हटलं तर होईल. आणि दीपकचे मामा होते, त्यांचे आडनाव पंडित, सख्खे मामा. तर त्यांना राहायला जागा, ते फ्लॅट शोधत होते आणि माझ्या ओळखीतल्या एका बाईचा विकायचा होता. तर मी त्यांना तो वेळ दिला लगेच, काय तर मी कोणी असं हे नाही, हे दोन्ही पार्टी जवळच्या, कमिशन वगैरेचा काही प्रश्नच नव्हता. आणि तो त्यांना मी मिळवून दिला. हा तर म्हणजे दीपकचे माझे योग तसे काही होते. एक तर तो माझ्या धाकट्या भावाबरोबर वाडियाला होता, तेही त्यांची माझ्या आधी भावाची ओळख त्याची. पण दीपकशी एक स्पेशलच असं की, कारण एकदा मी दीपकला विचारलं, दादांबरोबर तू म्हणजे बाहेरची कामं करत बाहेर केव्हा पडलास आणि ते पहिल्यांदा कुठे गेला होतास. हा यावेळेला तो इस्लामपूरहून बसने येत होता, त्याच बसला मी कराडला जॉईन झालो. आणि त्यातल्या गप्पांमध्ये मी हा प्रश्न दीपकला विचारला. दीपक हसला, म्हटलं हा प्रश्न तुम्ही विचारला हे गमतीचा योगायोग आहे. म्हटलं का, कारण म्हटलं दादांबरोबर मी जेव्हा बाहेरचं कामकाज करते पहिले तुमच्याकडे जात होतो. ते माझं 64 साली माझं बंगला, ट्विन बंगलो असं हे झालं होतं. हा त्याचे हे अक्षता टाकायला दादांना घेऊन आलो. दीपक दादांबरोबर आला होता.
दॅट वॉज द फर्स्ट. आणि हा प्रश्न मीच विचारला आणि त्याला गंमत वाटली. दुसरं काय झालं, साईदाम बांधायचं ते पाडलं, त्यावेळेला दीपक जागा हवी होती. तर दीपक 5व्या गल्लीत होता, केंद्र 15व्या गल्लीत द्वारकामाई. तर मी 14व्या गल्लीत माझा एक मित्र होता बँकेतला, त्याचा बंगला होता. तर त्यांनी नवीन मोठा रिनोव्हेट केला होता. त्याच्याकडे खाली एक फ्लॅट होता. मी त्याला म्हटलं असं, सगळे देऊन टाकला, म्हणजे पागडी डिपॉझिट काही नाही, रिझनेबल रेंट. ते दीपकला एवढं सोयीचं झालं की एक दिवस तो आला सकाळी आमच्याकडे, पाट घ्या, पाट घेऊन मला बसा म्हणाला, आणि एक पाकिट माझं. म्हटलं हे काय? नाही काही बोलायचं नाही, घ्यायचं. 1 महिन्याचं भाडं. अरे म्हटलं काय दीपक, तुझ्याकडनं? नाही हा व्यवहार आहे. त्यांनी त्यात हे घालून नाही म्हणायचं नाही, आशीर्वाद आहे. मग आता काय बोलणार असा. पण माझं म्हणणं हा त्यांचे म्हणजे योग असे काही होते की त्याच्या स्वतःची जागेची अडचण, त्याच्या मामांचं हे, आणि हा आणि त्यांनी मला मग त्याचं ते जॉन्डिसचं किंवा त्याचं शेवटचं दुखणं, त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये मी भेटायला गेलो असताना त्यांनी मला सांगितलं की ती निवेदनं सगळी तुम्ही देऊन काढा. मोठी त्यांनी ते वही मला मोठी द्यायला सांगितली. तुम्ही कधी गेलं तर यशोदाला विचारा दाखवायला. हा तर मी सगळी ती शेकडो ती निवेदनं सगळी त्याच्यात लिहून काढली, आणि त्याला तो असताना त्याला सांगितलं, कम्प्लीट केलं मी ते म्हणून. तुम्ही लिहिलेली निवेदनं अजून आहेत त्यांच्याकडे? तुम्ही हाताने लिहिलेली असते? हो, मी एवढी मोठी वही आहे ती जाड, आणि मी हाताने ती सगळी निवेदनं लिहिलेली आहे. आणि आमच्या नावासहित आला नाही ठेवलेली. तिचा काही प्रश्न नव्हता. आधी ती म्हणजे आंघळलं, कारण दुसरीचं नाव मी अर्चना ठेवलं होतं. आणि तिची तब्येत कायम बिघडायची, रडायची ती सारखी. तिला ते नाव लाभत नव्हतं. हे एकदा गेले ते मला म्हणजे म्हटलं जाती लागली. गेले, त्यांनी सांगितलं असं असं आहे, आणि तिची तब्येत कायम बिघडलेली असते आणि हे रडत असते सारखी, किरकिर करायची. तर ते म्हणजे नाव काय तिचं? नाही म्हणजे अर्चना. कोणी सांगितलं? पत्रिकेतलं नाव, कारण ते अक्षर जे येतं ना त्याच्यावरनं ते यामिनी नाव ठेवलं होतं. म्हणजे त्यांनी विचारलं पत्रिकेतलं नाव काय? मग यामिनी. मग असं ते मग अर्चना का म्हणता? मग ते अचा सिक्वेन्स आहे, तुमचे सिक्वेन्स बांधतात. तिचं ते नाव हे करून घ्या, त्या नावाने दिला का मारा, त्या लगेच फरक पडतो. ते सांगितलं ते डोळा हे असताना. दुसऱ्यांदा एकदा जोशी एका डोळ्याचं झालं होतं. त्यावेळेला तो हॉस्पिटलमध्ये असताना दीपक, आम्ही तेव्हा जातो, तर दीपक मला एक दिवस सांगायला लागला, अहो तिकडे दादा हॉस्पिटलमध्ये आहेत, आणि ते बघा तुमची किती काळजी करतात. मला म्हणले त्या पंडितला उन्हाळ्यांच्या बंगल्यात जाऊन राहायला सांग, तो जागा शोधतोय ना. त्याच्या आधीचा किस्सा तर त्या जागेचा सांगतो. पण आम्ही पहिलं घर विकलं होतं, आणि माझी मुंबईला बदली झालेली होती, पण विराट कुठेतरी करायचं जागा हवी होती, घर शोधत होतो. तर दादांनी त्या ह्याच्यात हॉस्पिटलमध्ये असताना दीपकला सांगितलं, पंडितला सांग उन्हाळ्याच्या बंगल्यात जाऊन राहायला. हा मग, आणि ज्याला मी विचारलं की मग याच्यावर काय वास्तू करत, सगळं झालेलं आहे, वास्तू तुमची वाट बघते, तुम्ही येऊन नुसते राहा. आणि आयडियल कॉलनीत होता. हो छान. आणि भाडं तुला काय बँक देते ते दे, म्हणजे इतक्या रिझनेबल घेत मला ते सगळं मिळून गेलं. हे एक. त्याच्या आधी जी शनिवारातली जागा, शनिवारातल्या जागेत आमच्या खाली 2च खोल्या होत्या. त्याच्या बदली आम्हाला थोडी जास्त मिळत होती. तर दादांच्या कानावर, दादा यायचे ना तिकडे वाड्यात आमच्या. हा तर दादा म्हटलं हे काय इकडे हे चाललंय का? म्हटलं हो, आता रिनोव्हेशन. मग म्हटलं काय करायचं? घ्यायचे म्हटलं. मग ती जेवढी आम्हाला मिळणार होती त्याच्याविषयी वाढत गेली इतकी. दादा सांगतो ते वाढलं, घ्यायची. प्रत्येक वेळेला नाहीच घ्यायची. बरं आमची कंडिशन तसं गुरुंना माहिती. एकाच फ्लॅटला मोठी टेरेस होती, आणि आम्ही पहिल्यापासूनच सांगितलं होतं 3ऱ्या मजल्यावरचा फ्लॅट आम्हाला पाहिजे. ते काही बिल्डरचे त्यांचे नियम हे ते त्याच्यामध्ये ते गेले, आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे जो होता ना तोच फ्लॅट निघाला नंतर. लग्नच होतं. या सगळ्या कामांवर दादांचा आशीर्वाद आहे, स्पष्ट दिसतो. आणि ते जे झालं शनिवारातलं हे जास्त तर आमचे जे
हे होते कॉन्ट्रॅक्ट स्कीम करणारे श्रीकृष्ण भिडे नावाचे, आणि तो संघाचा माणूस, त्यामुळे तो असा प्रिन्सिपल आणि असा लोभी नव्हता, सज्जन माणूस. मग आम्ही दोघं त्याला भेटायला गेलो. म्हटलं असं असं आहे, हे बघा म्हटलं आमच्याकडे पैसे नाहीत, पण तुम्ही आम्हाला एक जेव्हा डिमांड असेल तेव्हा 15 दिवस आधी आम्हाला सांगायचं, आम्ही त्या तुमची तारीख चुकवणार नाही. बरोबर. म्हटलं कारण आमच्या गुरूंनी आशीर्वाद दिलेला आहे की घ्यायचीच आहे. तर म्हटलं आमच्या गुरूंनी सांगितलं म्हणून आम्ही बिंदास आहोत, होणार, तुमचं हे चुकत नाही. त्या माणसाने पण हे केलं, मानलं, विश्वास हो, ठेवला म्हणजे. ठीक आहे म्हणलं. ते तसं सांगायचं आणि बरोबर अशी व्यवस्था व्हायची की एक काही तारीख चुकली नाही. आणि आजूबाजूचे लोक त्यांना जास्त हे देत होते की पंडितांना किती देतील, त्यापेक्षा आम्ही तुम्हाला इतके जास्त देतो. नो, पंडितांना देईन त्या द्यायचं तर फुकट देईल. शेजारच्या महिन्यातला माणूस सांगायला लागला मी तुम्हाला त्याच्याऐवजी 3 तास देतो. ते म्हणले मी त्याने नाही हे केलं ना, मी त्यांना फुकट त्यांना. तर ते भिडे म्हणाले आमचं झाल्यानंतर की तुमच्या गुरूंना पण मानलं आणि तुमची श्रद्धा पण मानली. मला एकदा त्यांना भेटायला न्याल का म्हटलं नाही. हो, आणि आले ते दादांना विचारते असं म्हणतात, घेऊन ये. ते म्हणाले काही नाही, मला फक्त नमस्कार करायचा. आले, दादा नमस्कार वगैरे केला, गेले. पंडित कुटुंबाच्या मुलाखतीचा भाग 2 आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत, तरी सर्वांनी नक्की बघा. आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.